छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या फुलंब्री तालुक्यातील चौका गावामध्ये एका विवाहित महिलेला चटके देऊन हुंड्यासाठी छळ करण्यात आल्याची घटना घडलेली आहे। या संदर्भात गुन्हा दाखल झालेला आहे। आपल्यासोबत छत्रपती संभाजीनगरचे एसपी विनय राठोड आहेत। सर, काय घटना आहे आणि काय काय कारवाई होते, काय सांगाल? यामध्ये हा काल गुन्हा दाखल झालेला आहे। तक्रारदार जेव्हा पोलीस स्टेशनला आले त्यांना मेडिकल केलं आणि मेडिकलच्या रिपोर्टवर जेव्हा रिपोर्ट आली तात्काळ त्याचा गुन्हा काल आम्ही दाखल करण्यात आलेला आहे। त्या गुन्ह्यामध्ये आम्ही CR नंबर 283/25 अनुसार BNS कायद्याचे 25, 127(1), 118, 115(2), 352, 35(1)(2), 351, 189(1), 191(2) आणि 190 BNS या कायद्यान्वये त्या जे तिच्या परिवाराचे सदस्य आहेत, सासरचे सदस्य आहेत, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तपास चालू आहे। आरोपी तात्काळ अटक करण्याची कारवाई सुरू आहे। फिर्यादीने सुरुवातीला असा आरोप केला होता की आमची फक्त NC दाखल केली आणि गंभीर गुन्हा दाखल केला नव्हता। बरोबर आहे। तसं जे घटना आहे त्याचे सुद्धा आम्ही इन्क्वायरी लावणार आहोत, परंतु जी तक्रार त्या स्वरूपात दिली होती, आधी सगळ्यात आधी मेडिकल करणं गरजेचं होतं। मेडिकलवरून जो रिपोर्ट आल्याबरोबर तात्काळ त्याचा गुन्हा दाखल केला। राहिला प्रश्न NCचा, तो सुद्धा आम्ही त्याची इन्क्वायरी लावणार आहोत आणि जर तसं कोणाचा दोष आढळला तर त्याच्यावर सुद्धा कारवाई करण्यात येईल। आरोपी फरार आहेत। शोधासाठी काही पथक रवाना केलेत का, काय कंडिशन? 2 पथक आम्ही ऑलरेडी रवाना केलेले आहेत आणि ते आरोपी लवकरच अटक होतील। तर हे होते छत्रपती संभाजीनगरचे SP विनय राठोड यांनी लवकरच आरोपींना अटक करू अशी प्रतिक्रिया दिलेली आहे। कॅमेरामन अमित आडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर।